समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूरमध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले. चला तर मग जाणून घेऊया कुठे आहे हे 11 मारुती. चाफळचा वीर मारुती, प्रताप मारुती, भीम मारुती. सातारा, कराड, चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे रामाच्या देवळासमोरी हात जोडून उभा दास मारुती आणि त्याच देवळाच्या मागे प्रताप मारुतीची कृष्णा नदीच्या काठावर चुना, वाळू, ताग पासून बनवलेली मूर्ती स्थापली आहे. 6 फुटी ही उंच मूर्ती रामाच्या समोर हात जोडून उभारली आहे. या मूर्तीचे नेत्र श्रीरामाच्या चरणाकडे स्थिर असल्याचे जाणवते. चाफळच्या रामाच्या देवळाच्या मागे रामदासांनी बांधलेले हे देऊळ आजपर्यंत आहे. या देवळातील मारुतीची मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. कमरेला सोन्याची कसोटी, किणकिणीत घंटा, नेटका, सडपातळ डोळ्यातून अग्निवर्षा होताना जाणवते. मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे. चाफळ येथे मारुतीच्या 2 मूर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्त्यांचे रूप वेगवेगळे आहे. माझगावचा मारुती, चाफळपासून 3 किलोमीटर लांब एका गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. 5 फुटाची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारली आहे. आधीच्या कौलारू, माती, विटाच्या देवळाला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे. शिंगणवाडीचा मारुती, खडीचा मारुती, बालमारुती. याला चाफळचा तिसरा मारुती देखील म्हणतात. शिंगणवाडीच्या टेकडी चाफळपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे रामघळ समर्थांच्या ध्यानाचे छोटेसे स्थळ आहे. येथे समर्थांनी मारुतीची छोटीशी सुबक मूर्तीची स्थापना केली. 4 फुटी उंचीचे उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती, जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसण्यात येते. सर्व 11 मारुतींच्या देवळात हे सर्वात लहान देऊळ आहे. आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहे. या देवळाचा कळस तांबड्या रंगाने रंगवला आहे. उंब्रजचा मारुती, मठातील मारुती. चाफळचे 2 आणि माझगावातील मारुतीचे दर्शन करून परत उंब्रजला आल्यावर इथे जवळच 3 मारुती आहेत. त्यातील हा एक उंब्रजचा मठातील मारुती. असंही आख्यायिका आहे की समर्थ चाफळावरून उंब्रजला दररोज स्नानासाठी येत असत. तेव्हा एकदा ते नदीत बुडताना त्यांना स्वयं हनुमंतानेच वाचवले होते. समर्थांना उंब्रजमधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थांनी मारुतीच्या देवळाची स्थापना करून चुना, वाळू आणि तागने निर्मित ही मारुतीची देखणी मूर्ती आहे. ह्या मारुतीच्या पायाखाली दैत्य दिसतो. मसूरचा मारुती, उंब्रजपासून 10 किलोमीटर असलेले मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे. 5 फुटीची चुन्यापासून बनवलेली ही पूर्वाभिमुखी असलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य, प्रसन्न असलेली. मारुतीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, जानवं, कमरेला मेखला, पायाखाली जुंबामाळी नावाचा राक्षस दिसतो. 6 दगडी खांब्यांवर देवळाचे छत तोलून धरलेले आहे. मूर्तीच्या एका बाजूस शिवराम आणि दुसऱ्या बाजूस समर्थांचे चित्र काढलेले आहे. या देवळाचा सभामंडप 13 फूट लांबीचा आहे. शिराळ्याचा मारुती, सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव शिराळे यांच्या एसटी स्टँडजवळ हे मारुतीचे देऊळ समर्थांनी स्थापित केले आहे. हे देऊळ देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फुटी उंच ही मारुतीची मूर्ती चुन्याने बनवलेली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख आहे. कटिवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवण्यात आला आहे. मूर्तीच्या डोक्याचा उजव्या आणि डाव्या बाजूस झरोके आहेत, ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या डोक्यावर प्रकाश पडतो. मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. देऊळाच्या प्राकाराला दक्षिण दिशेस दार आहे. शहापूरचा मारुती, कराड मसूर रस्त्यावर 15 किलोमीटरच्या अंतरावर मसूरपासून 3 किलोमीटर अंतरापासून शहापूरच्या फाट्याहून 1 किलोमीटर लांब हे मारुतीचे देऊळ आहे. 11 मारुतींमधल्या मारुतींमध्ये सर्वात पहिल्या या मारुतीची स्थापना केली आहे. या मारुतीला चुन्याचा मारुती देखील म्हटले जाते. या गावच्या एका टोकावर नदीच्या काठाला मारुतीचे देऊळ आहे. देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुख आहे. 7 फुटाची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. या मूर्तीच्या पुढील पितळी उत्सव मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्यांची टोपी आहे. येथूनच जवळच रांजणखिंड आहे. येथून 2 दगडी रांजण दिसतात. ह्यांच्या जवळच्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असते.
बहे बोरगावचा मारुती सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे गावाजवळ बोरगावांमुळे त्याला बहे बोरगाव म्हटले जाते. इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका आहे. ती रामायणाशी संलग्न आहे. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतताना इथे बोरगावास वास्तव्यास होते. कृष्णा नदीला त्यावेळी वाळवंट होते. श्रीराम संध्या स्नान करत असताना कृष्णेला पूर येतो. तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू अडून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले. ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले. त्यामधून एक बेट तयार झाले आणि या क्षेत्राला बहे असे नाव मिळाले. या जागी मारुतीचे समर्थांना मूर्तिरूपात दर्शन झाले. तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून काढून स्थापित केली. मारुतीचे दोन्ही हात पाणी अडवण्याचा पावित्र्यात दिसून येतात. डोक्यावर मुकुट, हात दोन्ही मांड्यांच्या बाजूला धरलेले, अशी ही भव्य मूर्ती दिसते. इथे जाण्यासाठी कृष्णा नदीच्या वरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावरून जावे लागते. नदीस पूर आल्यास इथे जाणे शक्य नसते. मनपाडळेचा मारुती मनपाडळे आणि पारगाव कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड ज्योतिबाच्या परिसरात आहे. कोल्हापूर ते वडगाव वठारापासून पुढे 14 किलोमीटरच्या अंतरावर हे मनपाडळे आहे. 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणे दिशेस असलेल्या या मारुती देवळाची स्थापना समर्थांनी केली. 5 फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख आहे. मूर्तीजवळ 1.5 फुटी उंच कुबडी ठेवलेली आहे. जवळपास ओढ्याकाठी सुंदरसे कौलारू देऊळ आहे. औरत चौरस असलेल्या गाभाऱ्याच्या या देवळात नवीन बांधकाम केलेले सभामंडप देखील आहे. पाडळी मारुती वाराणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडे गावाच्या जवळच पाडळी गावात मारुतीची मूर्ती आहे. पारगावचा मारुती यालाच बाळ मारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असेही म्हणतात. कराड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव जवळ नव्या पारगावजवळ जुने पारगाव आहे. त्यात ही मारुतीची मूर्ती आहे. 11 मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी मूर्ती सपाट दगडावर कोरलेली 1.5 फुटीची मूर्ती आहे. शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा अभिवार्यात ही कोरलेली आहे. मनपाडाळे ते पारगाव अंतर 5 किलोमीटरचे असून वळसा घेतलेला रस्ता आहे. या 11 मारुतींशिवाय समर्थांनी गोदावरी काठी टाकळी येथे गोमयाचा मारुतीची स्थापना केली आहे. एकदा तरी आपण 11 मारुतींचे दर्शन करावे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.